लक्ष्मी प्राप्तीसाठीचा पण मी एक तुम्हाला आज उपाय सांगते. येस. जर तुम्हाला नोकरी नसेल, पैसा येतो तो घरामध्ये टिकत नाही बिलकुल बी. लक्ष्मीचा फोटो, जर मूर्ती असेल तर छान, नसेल तर फोटो घ्या. त्या लक्ष्मीच्या हातातून मुद्रा वाहते त्याच्या, तसा फोटो घ्या आणि शुक्रवारी संध्याकाळी त्याला 8-7 शुक्रवारी करायचं, तर 7 शुक्रवारी तुम्ही सात्विक राहिलं पाहिजे. जवळजवळ 1.5-2 महिने, 1.5 महिना तर झाले. ते सात्विकचा अर्थ ना नॉनव्हेज खाणं, पती पत्नीचे संबंध आले त्याच्यामध्ये, ब्रह्मचार्य एक्झॅक्टली 7 शुक्रवारी. आणि तो फोटो आपल्या उशाला ठेवा किंवा देवघरात ठेवलात तरी सुद्धा चालते, तुम्हाला जसं जमल तसं. आणि एक ग्लास घ्यायचा, गुलाबाच्या पाकळ्या असतात का नाही, त्या 6 घ्यायच्या त्या. आणि त्या ग्लासमध्ये काचेचा ग्लास घ्यायचा, त्याच्यात पाणी घ्यायचं आणि ही 6 पाकळ्या त्याच्यामध्ये टाकायच्या. डाव्या हातामध्ये ग्लास घ्यायचा, उजवा हात त्या ग्लासवरती ठेवायचा. जे तुमची इच्छा आहे ती बोलायची आहे तुम्ही, आणि ती बोलून ते पाणी संपूर्ण रात्र त्या लक्ष्मीच्या फोटोच्या समोर ठेवायचं आहे. जर तुमच्याजवळ कमलगट्ट्याची माला असेल तर महालक्ष्मीचा कुठलाही मंत्र म्हणा, ओम भगवती वासुदेवाय नमः म्हणा, श्री महालक्ष्मी नमः म्हणा, एक कमलगट्ट्याची माळा किंवा 108 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, तुम्हाला जेवढं म्हणायचं तेवढं म्हणा. आणि तो ग्लास तिथं ठेवा. सकाळी उठून ते पाणी प्यायचं आहे, आंघोळ वगैरे करून स्वच्छ होऊन ते पाणी प्यायचं आहे. आणि त्या गुलाबाच्या पाकळ्याही खायच्या. त्या हे आपण गुरुवारी रात्री ठेवणार की शुक्रवारी रात्री? शुक्रवारी रात्री ठेवणार आहे आणि शनिवारी सकाळी पिणार आहे. सकाळी हा उपाय करून बघा, अतिशय पॉवरफुल रेमेडी. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.